एक महत्त्वाची बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी सीबीआयच्या ताब्यात. संशयित आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईकडे रवाना झालेलं आहे. खैरनारची वैद्यकीय तपासणी करून सीबीआयचं पथक मुंबईला रवाना. नीट प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंदन, सीबीआयचं पथक आता आरोपी शुभम खैरनारला घेऊन मुंबईकडे रवाना झाले, काय अपडेट? निश्चितपणे सीबीआयचं पथक आता जो संशयित आरोपी आहे शुभम खैरनार त्याला घेऊन मुंबईकडे रवाना झालं. मात्र माझ्या मागे आपण जे बघता आहात ते याच शुभम खैरनारचं सुधा अपार्टमेंटमधला जो भाडेतत्वावर घेतलेला फ्लॅट होता तो 3ऱ्या मजल्यावर होता आणि 3ऱ्या मजल्यावर त्याचं वास्तव्य होतं. गेल्या काही महिन्यांपासून तो या ठिकाणी वास्तव्यास होता. नाशिकच्या सुचेतानगर परिसरामध्ये सुधा अपार्टमेंट जी आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या काही रूममेटसोबत या ठिकाणी भाडेतत्वावर 3ऱ्या मजल्यावर फ्लॅट घेतला होता. जर दृश्यांमध्ये आपण बघू शकाल तर सुधा अपार्टमेंटची ही तीच बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून हा शुभम खैरनार वास्तव्यास होता. इथे या ठिकाणी त्याची गाडी देखील लावल्याचं आपण बघतो. हे बघा, ही जी त्याची गाडी आहे या गाडीवर इथे खरं तर डॉक्टरचं चिन्ह देखील आहे आणि इथले जे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं देखील असं सांगितलं जात आहे की गेल्या अनेक दिवसांपासून तो या ठिकाणी येत होता. त्याचे रूममेट्स जे होते ते देखील त्याच्याबरोबर होते आणि बिल्डिंगच्या काही लोकांनी तक्रार देखील केली होती. काय तक्रार केली होती? मुलांना ठेवू नका बा, फॅमिली ठेवा. पण ते काही ऐकलं. याच्या अगोदर बी मुलींना ठेवलं होतं त्यांनी, तेव्हा पण आम्ही कंप्लेंट केली होती पण मालक ऐकत नव्हतं त्यावेळेला. किती वेळा